एकीकडे प्रचाराला सुरुवात होते आणि महाआघाडीच्या प्रचार सभांना आजपासून सुरुवात होणार आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांची आघाडी असलेल्या महाआघाडीची पहिली जाहीर सभा आज नांदेडमध्ये होते। एका कार्यक्रमानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नांदेडमध्ये उपस्थित असणार आहेत आणि त्याचंच औचित्य साधत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपलं होम ग्राउंड असलेल्या नांदेडमध्ये या सभेचं आयोजन केलंय। यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यासह महाआघाडीतले घटक पक्षांचे नेते देखील उपस्थित असणार आहेत। महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खरगे त्याचबरोबर शरद पवार यावेळी उपस्थित असतील। इंदिरा गांधी मैदानावर संध्याकाळी 5 वाजता ही सभा होईल आणि त्यानंतर 23 तारखेला परळीत राष्ट्रवादीच्या वतीने अशाच रीतीने महाआघाडीची संयुक्त प्रचार सभा देखील होणार आहे। प्रचाराचा नारळ आज फुटला जाणार आहे। विशेष म्हणजे यासाठी केंद्रातून दिग्गज नेते देखील येणार आहेत। अशोक चव्हाण यांच्या नांदेड या बालेकिल्ल्यामध्ये ही सभा केली जात आहे। आपल्याबरोबर सभेचे जे स्थानिक सगळे नियोजन पाहत आहेत ते डीपी सावंत आणि अमर राजूरकर आहेत। कशा स्वरूपाचं नियोजन केलं जात आहे? याकरता कमीत कमी 35 ते 40 हजार लोकांना निमंत्रित आम्ही केलेलं आहे आणि ह्या सभेकरता महाआघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेका पक्ष, नंतर माकप, नंतर भाकप, नंतर जे सर्व पक्ष आहेत महाराष्ट्रामधले, नंतर आमचे कमताला कवाड्यांचा म्हणजे PRP ते PRP पक्ष, नंतर पुन्हा रासू गवाईंचे चिरंजीव आपले राजेंद्र गवाई त्यांचा पक्ष, अशा अनेक पक्षांची महाआघाडीचा आज नारळ आम्ही इथं फोडत आहोत। खचाखच स्टेडियम भरणार यात काही वाद नाही आणि यातून एक भक्कम युती आघाडीची आमची जे संदेश आहे तो पूर्ण महाराष्ट्रात आणि देशात जाईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही। मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करू पाहत आहे आघाडी ची ही मोठी सभा होणार आहे। विशेष म्हणजे नांदेड अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला मानला जातो। नेमकं आता या ठिकाणी पुढे काय काय होणार आहे हे पाहावं लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, नांदेड। या जाहीर सभेच्या बातमीनंतर पुढची बातमी आहे काँग्रेसच्या गटातली प्रियांका गांधी वड्रा यांच्या टीममध्ये कोल्हापूरच्या बाजीराव खाडेंची वर्णी लागलेली आहे आणि खाडे यांच्याकडे काँग्रेसच्या उत्तर प्रदेश पूर्व सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे। ते निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात आणि काँग्रेसच्या पंचायत राज समितीवर राष्ट्रीय सरचिटणीसपदी त्यांनी याआधी काम केलेलं आहे। तेलंगणाचे देखील ते प्रभारी होते आणि गेल्या महिन्यात काँग्रेसच्या जाहीरनामा प्रदेश समितीवर देखील त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। आता बातमी आहे निवडणुकांसंदर्भातली मुंबईतली। मार्चच्या पहिल्या आठवड्यात राहुल गांधींची एक जाहीर सभा होणार आहे 1 मार्चला, ज्याच्यासाठी काँग्रेसनं ठिकठिकाणी आत्तापासूनच बॅनर्स लावायला मुंबईमध्ये सुरुवात केलेली आहे। मी येतोय संवाद साधण्यासाठी, आपणही या अशा शब्दात मतदारांना आवाहन केलं जात आहे। काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची मुंबईत प्रचार सभा होत्या। या प्रचार सभेसाठी काँग्रेसनं जय्यत तयारी सुरू केली आहे। मुंबईत ठिकठिकाणी राहुल गांधी यांचं आगमन मुंबईत होणार आहे या संदर्भातले बॅनर लावण्यात आलेले आहेत। प्रिय मुंबईकर, मी येतोय आपल्याशी संवाद साधण्यासाठी, आपण अवश्य या, अशा पद्धतीनं राहुल गांधी यांनी मतदारांना आवाहन केलं आहे आणि त्या संदर्भातली तयारी जी आहे ती काँग्रेसने देखील सभेची पूर्ण केली आहे। पण अजूनही काँग्रेसची ही सभा ज्या ठिकाणी होते आहे या सभेचं ठिकाण मात्र अजून नक्की झालेलं नाही आहे, कारण BKC ग्राउंडवर जी आहे ती अजूनही परवानगी जी आहे ती काँग्रेसला मिळाली नाही आहे। परवानगी ज्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी सभा घेण्यात येईल असं काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सांगितलं आहे। तरी देखील तत्पूर्वी मुंबईमध्ये एक वातावरण निर्मिती करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न दिसत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट बाळासह प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।